जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता। जनता काय म्हणता। पण माहीम विधानसभा या विभागामध्ये आपण बघू शकतो शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांना आपण विचारूया, त्यांची भव्य रॅली या ठिकाणी माहीम विधानसभेमधून निघालेत। काय सांगाल सर, तुमची आज रॅली ही भव्य सभेने या ठिकाणी निघालेली आहे, मोठा जनसमुदाय या ठिकाणी, काय सांगा? मतदानासाठी 2 दिवस शिल्लक आहेत आणि आज रविवार आहे, त्यामुळे रॅलीचे आयोजन करण्यात आलं आणि या रॅलीमध्ये सर्व पक्षाचे महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सर्वसामान्य नागरिकसुद्धा या रॅलीमध्ये सहभाग घेत आहेत आणि उत्स्फूर्त असा पाठिंबा देत आहेत। काय वाटतं? माननीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असा हा मतदारसंघ बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते आणि शिवसेनेच्या वतीने मी उमेदवारी अर्ज भरून आज उमेदवार म्हणून उभा आहे। मला असं वाटतं की या मतदारसंघातून बाळासाहेबांचेच विचार ते विजय होतात, ते याही वेळेला होतील। आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे, त्यांच्या आठवणींना कशा पद्धतीने उजाळा द्याल? आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीला सकाळीच अभिवादन केलं आणि नंतरच या रॅलीची सुरुवात केली। आज बाळासाहेब आमच्यात नाहीत ही खंत मनात आहे, मात्र त्यांनी दिलेला मंत्र 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे पुढे घेऊन खऱ्या अर्थाने त्यांना आपण श्रद्धांजली आणि त्यांची आठवण करणार आहोत। तुम्हाला उमेदवारी मिळण्यासाठी उशीर झाला, शिवसेनेचे या ठिकाणी महेश सावंत आपले उभा गटाचे उभे आहेत, मनसेचे उमेदवार उभे आहेत, तुम्हाला काय वाटते नक्की म्हणजे विजय कोणाचा आहे? मला पहिल्या यादीतच उमेदवारी दिली गेली, उशीर वगैरे नाही आणि गेली 30 वर्ष मी ते काम करतो, लोकांना त्याची पूर्ण माहिती आहे, त्यामुळे जनता मलाच आशीर्वाद देईल अशा प्रकारचा विश्वास आहे। शिवसेनेचे 3 टर्मचे खासदार आहेत राहुल शेवाळे हे आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांना आपण विचारूया, काय सांगाल राहुल साहेब, तुम्ही समाधान सरवणकर यांच्या सदस्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले? आज निवडणुकीच्या प्रचाराचा 2 दिवस राहिलेले आहेत आणि दिवसेंदिवस सदा सरवणकरांना लोकांचा पाठिंबा वाढत आहेत आणि दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळत आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पित करणारा हा एक निर्धार या ठिकाणी माहीम दादर प्रभादेवीच्या लोकांनी केलेला आहे। तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक होता आमदार? नाही, मी कुठेही इच्छुक नव्हतो, मी पक्षाचं काम करतो आणि पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी करत आहे, पक्षाच्या प्रचाराचं काम करतो। बरं वाटतं आणि सरला सपोर्ट करायलासाठी आलोय। विजय कोणाचा होईल? आपला धनुष्यबाण पक्का होणार। तुम्ही पण या ठिकाणी उतरलाय? हा, आम्ही पण उतरलोय। सदस्यांच्या पाठीशी आहेत का? हा आहे, आम्ही पाठीशी। तुम्ही काय सांगाल मावशी, तुम्ही आज सदस्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाला? आमची रॅली आहे सदा सरवणकरांची, आमदार सदा सरवणकर। सदा सरवणकर साहेबांच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, मनसे सुद्धा उतरलेले, विजय कोणाचा होईल? विजय आमचाच होणार, विजय आमचाच होणार, शिवसेना। या ठिकाणी सदा सरवणकरच्या विरोधात आपलं शिवसेना विरुद्ध शिवसेना उभी आहे, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये, काय वाटतंय सदा सरवणकर साहेबांचा विजय होईल? सरवणकर साहेब, आमच्या साहेबांचाच विजय होणार आहे, कारण आमच्या लेडीज बघा किती आहेत, पुरुष लोक किती आहेत बघा,
तर त्यांनी भरपूर आमच्या त्याच्यासाठी भरपूर काय केलेलं आहे. दादरमध्ये सगळं काही त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. सगळ्यांच्या सोयी वगैरे सगळ्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर ह्याचा सर्वांकर की जय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला त्याबद्दल काय सांगा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला हो. सगळ्या बहिणींना पैसे मिळाले. सदा सरवणकर साहेबांच्या पाठीशी आहात. हो, सदा सरवणकरांच्या पाठीशी आहात. काय वाटतं विजय सदा सरवण साहेबांचाच होणार. आणखी अत्यंत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर त्यांच्याजवळ काय अपेक्षा कराल. माहीमची प्रगती, माहीम समाजाची प्रगती, शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलावा. हेच महिलांसाठी काय नवीन अपेक्षित असाल. महिलांसाठी चांगल्या सुविधा येत आहेत, चांगल्या सर आम्हाला हे करतायत प्रोत्साहन वगैरे. बस कसं वाटतं आज विजय रॅलीमध्ये तुम्ही टोपी वगैरे घेऊन खूप छान वाटतंय बघून. सर्व खूपच छान वाटतंय. सर्व जमा झालंय, सर्व जनता जमा झाली आहे एकत्र. खूप छान वाटतंय. काय सांगा मावशी, तुम्ही सरसरच्या विजय रॅलीत छान अशा सुंदर याच्यात नटून घडले. नाही आमच्या सदासाहेबांनी भरपूर काय केले. ते माहीम माटुंगा दादरमध्ये भरपूर काय केलं आणि त्यांना सीट मिळालीच पाहिजे. भरपूर काम केलेलं आहे त्यांनी. पण या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते. काटेकी टक्कर आहेच, पण साहेबांनी पण आमच्या काही कमी नाही मागणार. दिवसभर ते 24 तास त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना ही सीट मिळालीच पाहिजे आणि मिळणार. विजयी आमचाच आहे. ताई तुम्ही लाखो से सदा सरवणकर आहे का लाखो से. ताई तुम्ही काय सांगा. आम्ही लाडक्या बहिणी लाडक्या भावांना निवडून आणणारच आणि मुख्यमंत्री पदावर बसवणारच. ताई तुमचं मत काय. तुम्ही आता उतरलेत रस्त्यावर. आम्ही याला आणणारच आहोत, निवडून घेणारच. आम्ही लाडक्या बहिणी आहोत त्यांच्या. आम्हाला आणायचंच आहे त्यांना. त्या हिशोबावर आम्ही तो म्हणून तर एवढं या पाहिलो आम्ही त्यांच्यासाठी, भावासाठी. विजय त्यांचाच आहे का. हो, विचार त्यांचाच आहे. एवढ्या वर्षात आमचा कुणी बहिणींचा विचार केला नव्हता. कुणीच विचार केला नव्हता. कारण मुख्यमंत्री असे लाभले आम्हाला. ह्या बहिणींना एवढ्या कोटी बहिणींना भाऊबीज दिल्याबद्दल आभार आहे आम्ही त्यांचे. काय वाटतं. आमचाच विजय होणार आहे आणि काय वाटतं म्हणजे खूप आनंद आहे आणि म्हणजे खूपच छान. साहेब पुन्हा आमदार झाल्यावर त्यांच्याकडे काय अपेक्षित म्हणजे महिलांचे वाढते अत्याचार, पुरुषांना काम नाही भेटत आहेत, काय मागत अपेक्षा म्हणजे आता काय आमच्या मुलांना काम मिळेल अशी ही अपेक्षा धरून आम्ही चालतोय. पण साहेब आमच्याकडे लक्ष ठेवूनच असतात. साहेबांना सांगायची गरज नाहीये. साहेब आमचेच आहेत आणि आमचेच राहणार. शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले त्या संदर्भात काय करणार. कारण की आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे. गट पडले ते असं आता ते काय त्यांनी पाडले त्याच्यामध्ये काय आपण काय वेगळं बोलू शकत नाही. आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहोत. आमचे साहेब हिंदुत्वाच्या बाजूने आहेत आणि आम्ही पण त्यांच्या सोबत आहोत आणि आम्ही त्यांच्या सोबतच राहणार. विजय नक्की कोणाचा. विजय नक्की कोणाचा. विजय नक्की आमचा आमदार साहेबांचा, सदा सरवणकर साहेबांचाच. तिची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. 2 शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध मनसे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. पण आम्ही लोक सगळेजण शिंदे साहेबांबरोबर आहे. त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजना सगळ्या पूर्ण केल्या आहे. आम्हाला महिलांना सगळ्यांना आधार आहे त्यांचा. तुम्हाला असं वाटतं की साहेबांना उमेदवारी मिळायला उशीर झाला म्हणून आणि काहीशी नाराजी सदा सरवणकरांमध्ये होती. उमेदवारी मिळणार की नाही यावर. मिळणार, नक्की मिळणार. उमेदवार आमच्या सदा साहेबांनाच मिळणार. आणि काय सांगतो सदा सरवणकर साहेबांना सरवणकर आमचे घर योजना केले. आम्हाला त्यांचा खूप लाभ झाला. त्यांच्याने आम्ही मुलाची फी पण मी भरली. त्या माझा मुलगा 12वी फी भरली. मी नोकरी पण दिली. असं मी आता नोकरीला पण त्या किल्लर जिंकले साहेबांच्या यानीच आहे. शिवसेनेचं आमचं घर पण बांधून दिलेला 2025 साहेबांचे ना निवडून. माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारू काय सांगाल की तुमचे वडील या ठिकाणी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. कसं वाटतं. एक दादरकरांचा अभिमान आणि दादरकरांची शान म्हणजे दादरकरांसाठी जे काम केलेलं त्यांनी त्या कामाच्या बलबुत्यावर त्या कामाच्या सर्व ह्याच्यावरती आम्ही आज निवडणूक लढवत आहोत. जी आम्ही कामं केलेली आहेत त्या माहीम विधानसभेत ही जनतेपर्यंत पोहोचवून आम्ही आज निवडणूक लढवत. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की जनतेचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय की तुम्ही कामं केलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे प्रचाराला नाही आला तरी पण आम्ही तुम्हालाच विजयी करणार अशी एक जनतेची भावना आहे.
काय सांगाल, या मायम विधानसभेमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मनसे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. नक्की काय वाटतं, विजय कोणाचा होईल? दादर माहीम विधानसभा ही धनुष्यबाणावरती प्रेम करणारी जनता आहे. बाळासाहेबांच्या विचारावरती प्रेम करणारी जनता आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले अशा कोणालाही ते मत देणार नाही. लोकसभेला देखील या विधानसभेतनं 16,000चं मताधिक्य हे शिवसेनेला होतं आणि हे मताधिक्य आम्ही डबल करण्यासाठी आता मेहनत करत आहे. नक्की आम्ही या विधानसभेला मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ. महायुतीचा आपल्या सदस्य साहेबांना पाठिंबा 100% महायुतीचे सर्व नेते सोबत आहेत. हे काही एक पक्ष आहे तो अपप्रचार करतोय कारण की त्यांना माहिती आहे माहीम विधानसभेत काही त्यांना मतं पडणार नाहीत. मग कुठेतरी मतं त्यांची वाढण्यासाठी हा अपप्रचार चालू आहे. पण महायुती भक्कम आहे आमची. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI सर्व एकत्रित येऊन माहीम विधानसभेवरती एक मोठा विजय संपादित करतील. आणखी काय सांगाल का, म्हणजे साहेब थोडेफार काही नाराज आपल्याला दिसले कारण की वारंवार ते निवडणुकीच्या म्हणजे धडपड करत होते, पुन्हा मला संधी मिळण्यात आली, पण त्यांना डावलण्यात येत होतं. असं कुठे चित्र स्पष्ट होत होतं? ज्या काही गोष्टी त्या घडलेल्या होत्या, आज जनता आपल्या मतदानाने हे ज्यांनी कोणी त्रास दिलेला आहे किंवा ज्यांनी कोणी एका राजपुत्रासाठी आज माघार घेण्यासाठी जेवढं दडपण आज त्याच्यावरती टाकलेलं आहे, इकडची जनता रागाने अक्षरशः राग येतो त्या जनतेला. आणि ते खरंच काही वेळेला आम्ही जेव्हा फॉर्म पाठी घेण्याचा शेवटचा दिवस होता, 1-2 दिवस आपल्याकडे नागरिक येत होते, ते बोलते तुम्ही नाही उभे राहिलात तर आम्ही नोटाला टाकू, आम्ही मतदान करायला जाणार नाही, बहिष्कार टाकू, अशा प्रकारची दादरकरांची भावना होती. आणि त्यांच्या प्रेमापोटी किंवा त्यांनी जी काही मागणी केली त्यामुळे ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा का दे, कारण की शिवसेनेमध्ये 2 गट पाहायला मिळतात. आज खरं एक आज जी कोण दुसरा जो गट आहे जे त्यांचा वंश असं बोलतात, पण आज त्यांनी बाळासाहेबांचे सर्व विचार सोडलेले आहेत. आज काँग्रेस सोनिया गांधीचे फोटो लावून आज तिकडे ते लोक प्रचार करत आहेत आणि अशा प्रकारे आज बाळासाहेबांना विसरलेला तो एक उभाटा हा पक्ष आहे. आणि खरंच क्यू करण्यासारखी वाटते की अशा प्रकारे आज त्यांचं जे राजकारण चालू आहे. आणि आम्ही तर अक्षरशः दादरची जनता ही त्रस्त झाली आहे त्या लोकांना की ज्या वेळेला एक बाळासाहेबांच्या बाजूला सोनिया गांधीचा फोटो बघतात, आज चीड येते इथे दादरच्या लोकांना, कारण की ही बाळासाहेबांची ही संस्कृती नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. ठीक आहे. जर वडील तुमचे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले साहेब आपले, तर इकडचा विकास माहीम विधानसभेचा कसा निवडून ते येणारच आहेत, ते 100% आहेत. ऑलरेडी त्यांनी कामं केलेली आहेत. आम्ही जे करणार आहोत असं बोलतो, आम्ही जी कामं केलेली आहेत माहीमध्ये ही जनतेपर्यंत घेऊन जातो. आमच्या कार्यावर प्रत्येकाच्या घरात पोहोचलेलं आहे आणि आम्ही कामं केलेली आहेत. आम्ही खोटी आश्वासनं देणार नाहीत. पण सर्वात मोठं आज क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आमदार सदा सरवणकर साहेब यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट 12,000 कुटुंबांचं एक सुरू केलेलं आहे. ते सर्वात मोठं एक आमच्यासाठी काम असेल की त्या 12,000 कुटुंबांना हक्काचं दादरमध्ये घर मिळेल. माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी आणि त्यांचाच विजय निश्चित आहे आणि आमचीच खरी शिवसेना आहे असे म्हणणारे शिवसैनिक हे रस्त्यावर उतरलेले आहे. त्यांची जाहीर रॅली आपण माहीम विधानसभेमध्ये बघतोय. एकदम केशरी कलरच्या साड्या घालून, टोप्या घालून, शिवसेनेच्या धनुष्यबाण असलेले चिन्ह असलेल्या टोप्या असतील, शाल वगैरे असेल तर तुम्हाला बघू शकता या ठिकाणी महायुतीनेही त्यांना पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे. अनेक झेंडे महायुतीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य रॅली या ठिकाणी माहीम विधानसभेमध्ये पार पडते. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. असंख्य संख्येने महिला या ठिकाणी रॅलीमध्ये उतरलेल्या आहेत. त्या पाठोपाठ पुरुषही या ठिकाणी उतरलेले आहेत. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या प्रेरणांना आभूषित या ठिकाणी ही रॅली काढण्यात आल्याचं सदा सरवणकर यांनी सांगितले. सदा सरवणकर यांना पाठिंबा द्यायला पूर्वश्रमीचे शिवसेनेचे आणि आता शिंदे गटातील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे सहभागी झालेले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, काय सांगाल तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माहीम विधानसभेचे उमेदवार आहेत, कसं वाटते तुम्हाला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून? ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून एक भला मोठं आव्हान आणि आव्हान स्वीकारण्याची ताकद ही लहानपणापासूनच होती. कुठलाही आव्हान आलं, कारण मी एक कबड्डी खेळाडू आहे, समोर बलाढ्य संघ असू दे की काही असू दे, परंतु त्याला हरवण्यात आम्हाला जी मजा येते तीच मजा या निवडणुकीमध्ये येणार आहे. वाई विधानसभामध्ये बघता अटीतटीची लढत आहे. कडवट म्हणजे शिवसेनेचे 2 गट पडले आहेत. मनसे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे, त्याच्याकडे कशा रीतीने पाहता? आव्हान मी बघतच नाही, तुम्हाला रिझल्ट आल्यावरती समजेल हे आव्हान फिक्का आव्हान. तुम्ही न्यूजवाल्यांनी चढवलं आहे आव्हान. का नाही, ज्या आमदाराला 3 टर्म निवडून आणलेले सगळे सैनिक होते, ह्या सैनिकाच्या जीवावरती निवडून आले. आता बघा त्याची काय दशा होईल ती. मग काय वाटतं, नक्की विजय? नक्की विजय आता तुम्हाला सांगण्याची गरजच नाही. नक्की विजय मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. तुम्ही स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेला होता का, आणि बाळासाहेब ठाकरेचे थोडे विचार सांगा. मी सकाळी 7 वाजता आज उठून पहिला जे आमचा आजचा दिवस आहे, जे आम्ही हा दिवस काळा दिवस म्हणून बोलतो, ज्या दिवशी आमच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, हा दिवस आमच्यासाठी मोठा वाईट दिवस होता आणि दुःखाचा दिवस आहे. ह्या दिवशी आम्ही बाळासाहेबांना सकाळीच नतमस्तक होतो. निवडणुकीच्या व्यस्त वेळेनुसार सुद्धा आम्ही सकाळी उठून पहिला काय केलं असेल तर बाळासाहेबांना नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना शपथ घातली. ही शिवसेना प्रमुखांची शपथ घेतली आम्ही तिथे, की या भगव्या रक्ताची शपथ घेऊन सांगितलं की माहीम आणि दादरवरती भगवा डौलाने फडकणार साहेब. जर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत आणि पुन्हा आमदार म्हणून विराजमान होण्याची तुम्हाला संधी मिळाली, तर या माहीमचा विकास कसा झाला? माहीमचा विकास अजूनपर्यंत झालाच नाही. आतापर्यंत विद्यमान आमदारांनी फक्त शौचालयाला टाईल्स लावल्या किंवा वाड्यांना लाद्या लावल्या, ह्याच्या पलीकडे झालंच नाही. गेले 15 ते 20 वर्ष आमचे बांधव या माहीम दादर प्रभादेवी बांधव घरापासून बेघर आहेत. स्वतः आमदार राहतो, ती बिल्डिंग 18 वर्ष झाली घरातून बेघर आहे. आज त्यांना काहीतरी लेटर दिलं, माझ्याकडे आली आहे ते PDF त्यांची फाईल आली, त्यामध्ये 100 त्रुटी आहेत. लोकांनी मला सांगितलं की आमदार आम्हाला अजूनही फसवत आहे. म्हणजे विचार कर, जो माणूस घरातल्यांना फसवतो तो विभागातल्या लोकांचा विकास कसा करणार, याचा प्रश्नचिन्ह आहे. ते आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रदूषण मुक्त करायचं आहे. ट्रॅफिकचा तुम्ही दादरला आल्यानंतर ट्रॅफिक लोक बोंबाबोंब करतात, त्यातून कशी मुक्तता होईल ते बघायचं आहे. पाण्याचे प्रश्न आहेत, भरपूर असे असंख्य बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतीस्थळ, असे असंख्य प्रश्न आहेत, ते मार्गी लावायचा प्रयत्न करणार. आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट योगिता सावंत आहेत. त्या माहीम विधानसभेतला आपण बघू शकतो या ठिकाणी महेश सावंत यांच्या कॅन्डिडेट आहेत, त्यांना विचारूया तुम्ही तुमचा पाठिंबा कोणाला? महाविकास आघाडीच्या वतीने माहीम विधानसभाचे कॅन्डिडेट श्री महेश बळीराम सावंत यांना पूर्ण जनतेचा पाठिंबा आहे. कारण घरोघरी मशाल पेटली पाहिजे. ते एक निष्ठावंत कार्यकर्ता असून एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आजपर्यंत तळागाळात त्यांनी काम केलं आहे, घरोघरी मशाल पेटवली आहे आणि त्यामुळे पूर्ण निष्ठावंत ज्या व्यक्तीने काम केलं आहे त्या महाविकास आघाडीचा पाठिंबा आपले श्री महेश सावंतजींना जिंकून द्यायचं आहे. त्यांची निशाणी आहे मशाल, बटन नंबर 2 दाबा आणि योग्य त्या व्यक्तीला तुम्ही निवडून या. त्यांचं नाव आहे महेश बळीराम सावंत. जय महाराष्ट्र, जय संविधान. कॅमेरामॅन सूरज गरांडे सहित रिपोर्टर शेखर मात्रे, शिवसत्ता टाइम्स, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.